डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, त्याला समजलं जाते विस्थापन अभिक्रिया. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय प्रश्न पडला असेल तर साधं आणि सरळ उत्तरे एका एलिमेंटची जागा दुसऱ्या एलिमेंटनं घेणं. म्हणजे जो लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे त्या जागी मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट येणं, म्हणजे स्वतः आयन फॉर्मेशन करून कोणता मोर रिॲक्टिव्ह आला. नेमकं काय ते आज आपण समजून घेऊ. पहा, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे विस्थापन अभिक्रिया. त्याची डेफिनेशन पाहू. द रिॲक्शन इन विच, काय होते नेमकं रिॲक्शन मध्ये, द प्लेस ऑफ द आयन्स ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह, हा शब्द महत्वाचा आहे. काय लेस रिॲक्टिव्ह इन कशामधला कंपाऊंड मधला इज टेकन बाय अनादर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट आणि बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन, त्याला काय म्हणतात ते डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. काही जणाला मेळ लागला नसेल, नाही समजलं तरी चालते. पहा आता साधं आणि सिंपल. आता ए प्लस बीसी आहे, ठीक आहे. ए हा एक एलिमेंट आहे, बीसी ह्या ठिकाणी दोन एलिमेंट आहेत आणि त्यापासून काय एक कंपाऊंड आहे हा. म्हणजे ह्या ठिकाणी ए हा जो आहे तो मोर रिॲक्टिव्ह आहे आणि जो बी आहे, बी हा कसा आहे लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे. म्हणजे ह्या जागी काय होणं, ए येणं म्हणजे विस्थापन होणं, म्हणजेच काय होणं डिस्प्लेसमेंट होणं. म्हणजे नेमकं काय होणं रिॲक्शन मध्ये, ए रिॲक्ट विथ बीसी आणि इट गिव्स, तर काय मिळते आपल्याला, तर बी च्या जागी कोण येणार, ए येणार. म्हणजेच ए उरलं काय सी आणि प्लस काय उरलं बी उरलं. ह्याला म्हणलं जाते डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्याचं एक्झाम्पल पाहू साधा आणि सिंपल मध्ये. बा या ठिकाणी जेव्हा झिंक लिहायचं मस्तपैकी, झिंकची रिॲक्शन कोणासोबत होती, कॉपर सल्फेट या कंपाऊंड सोबत होते. आणि वाक्य पहा, द प्लेस ऑफ द आयन ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन कंपाऊंड. ह्या ठिकाणी जो कंपाऊंड आहे कॉपर सल्फेट आणि हा कॉपर कसा आहे लेस रिॲक्टिव्ह आहे आणि त्याचं काय होणार डिस्प्लेसमेंट होणार. म्हणजे ह्याची जागा कोण घेणार, हा झिंक घेणार. मग काय दिले, इज टेकन बाय अनादर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट, म्हणजे काय घेणार झिंक घेणार. आणि हा फॉर्मॅट डोक्यात सेव्ह करून ठेवायचा. पहा काय होणार, मग झिंक येणार, नंतर हा उडणार आणि काय असणार सल्फेट, SO4 म्हणजे सल्फेट असते. मग काय येणार झिंक आणि सल्फेट, कंपाऊंड मिळाला आपल्याला झिंक सल्फेट. आणि उरलं काय तर आपल्यापाशी हा बी आहे म्हणजेच काय कॉपर आहे. म्हणजे ह्याला म्हटलं जाते डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हटलं जाते. झिंकची रिॲक्शन कॉपर सल्फेट सोबत झाल्यानंतर आपल्या प्रोडक्ट काय म्हणतो झिंक सल्फेट मिळतो आणि बाकीचे उरलेला जो आहे तो कॉपर असते. ह्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. किती सोपं आहे, साधा आणि सिंपल आहे. आता शेवटचा प्रकार आहे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहू. थँक्यू.